सांग की मी काय म्हणतोय जातेच की. काय होतं? हा चेष्टा करत नाही तुझी. आता काय झालं चेष्टा करायला नाही करायला? सांग की कुणी सांगितलं तुझ्या बहिणीच कसं काय मला कॉल आला. हे तर युट्यूब फॅमिलीला कळू दे जरा. हे माझ्यावर आणखीन आळ घेताय का? मी सांगितलं म्हणून का? मग तिचा काय संबंध मला कॉल करून म्हणायचं माझ्या बहिणीला तुम्ही काय बोलला तुम्ही काय. म्हणता तिचा काय संबंध आणि तुम्ही कशाला म्हणता मी तिला सांगितलं? माहिती ना बॅलन्स नाही माझ्या मोबाईल मध्ये. बघा मी कोणाला फोन केलात का? काय मला म्हणली माझ्या बहिणीला तुम्ही दीदीला काय बोलला तुम्ही काय बोललो. बघितलं असं व्हिडिओ. तिला माहित नाही का तुमचं व्हिडिओ? का चॅनलच माहित नाही? तू बोलली नाही का तिला. बघा वर माझा मोबाईल. तू कळीचा नारळ दिला का तू दिसती तशी नाही म्हणून उगाच मला राग येत नाही. हा आम्ही फोनच केला नाही. कुठनं करू बॅलन्स नसलं. सारखं बरं माझ्या टिपूर येतंय कशाचं पण. तो नको चलू लई. गड नको चलू. स्वतःला शाने समजते काय लई तू आजकाल. तिला फोन करा विचारा. हा मी मग सांगितलं. बारक्या आवाजात जरा लय वरडू नको. काय असलं की माझ्याच घेताय. मग तिचा फोन यायचा काय संबंध. नवरा बायकोचा आम्ही काय पण होईन दिवसभर भांडण कर रात्री एक होईन. कळतं ना नवरा बायकोच कसाच. मग तिला कळत नाही एवढं कळत नाही का तिला. मला विचारती या जसं विचारते तसं म्हणा मग घरात आणून दे काय लागन ती समजा बघ की लेकरा बाळांचं पण. तिला सांगायचं फोन करूच हा? नका, संबंध नाही तर. मला म्हणत होती की तुम्ही काय म्हणला दीदीला आणि हे न तीन. तो फोन केला नाही म्हण नाही केला. सांगितलं नाही. घे बरं मोबाईल तुझा. मी कोणाला सांगितलं. नाही घे नंबर जर निघला ना कॉल केल्याला फोडून टाकतो. कुठे मोबाईल बघ की घे. तुला हाणलंय का हा तिकडल्या घरनं आणल्यापासून तुला मी काय बोललो का. काय बोललो का इथं आणल्यानंतर काय बोललो का तुला मी. नाही. हा तिकडल्या खाल्ल्या घरी तू मला मेसेज केला नाही मी कुठे आहे काय. हा तू शब्दाने बोललो का मी तुला. हे तर सांग यूट्यूब फॅमिली कळू. नाही म्हणलं की. हा कधी त्या घरनं आलो पूजा आई निघाली होती मी हाणीन मारेन म्हणून तुझ्या मागं मी येऊन दिलं नाही. म्हणलं तुम्हाला माझा विश्वास आहे मला कळतं किती वाढणं किती करायचं काय करायचं. लेकरं बाळेत बारकी तुला काय बोललो घेतं आल्यापासून शब्द. नाही. मग तुझ्या बहिणीचा मला कॉल आला नाही पाहिजे विचारलं नाही पाहिजेत किंवा तुझ्या भावाने विचारलं नाही पाहिजेत. दाजी तुम्ही असं काय जसं बोलता तसं इथं येऊन भाव नाही बोलला मग पण बहिणीचा कॉल कसं काय आला. काढ ह्याचं लॉक चल बघितलं असं एवढं. लॉक काढ बघू दे मला. तिचा कॉल आलेला दिसू दे मोबाईलच फोडतो. बघा कुठं. असली नाटकं करायची नाही तू. माझ्या ह्या 4 दिवसात 3 दिवसात बहिणीला नाही फोन आणि भावाला नाही. काय असन ती घरात नाटकं करायची नाही. केला हा होता मी काल. त्याला सांग आणि त्याला सांग या म्हणावं इथं. ताईंना रोज फोन करते. हा आणि घेऊन जावा म्हणावं सांभाळा लय कोणाला माय असली तर. कुठं आहे ते फोन? काढ की गावाला की. काढ लवकर नाटक नको करू. बघा कुठं दिसना. नंबरच मला हिऊ दे. बघा. हा बघा काय कुठं गेलं इथं कॉलचं होतं ते कुठं इकडं आणि बघू दे इकडं नाटक लावलेत. कुठं इथं कॉलचं होतं की? कुठे आहे मला काय माहित लेकरांनी काय केलं लगेच. काढ हे नाटकच करते तुला का. हा हस नको हसण्यावर घे. हा थांबा थांबा मला हे हुडकून द्या इथं कॉलचं हुडकून द्या दिसा नाही कुठं गेलं ते ॲप. तू कस काय झोपेत उठून आले. कुठं आहे का बघ. होय? हा ते कॉल लावायचं कुठं गेलं नंबर. राधू काय केलं मोबाईलला? काय नाही अगं काय झालं मी गावाकडे गेलतो 2-3 दिवस बरं का. गावाकडे गेलतो मग नेहमी 1 तास बाहेर गेलं तरी मला मेसेज करून विचारणार कुठं आहे काय मला करमाना हे ती. 3 दिवस झालं हिचं काय मग मला थोडा डाऊट आला म्हणलं ही एवढी कसं काय शांत पडली. जाताना हिचं तोंड 12 वाजल्या होत्या तोंडावर बरं का. मेसेज काय केला नाही म्हणून मी ब्लॉग बनवलं जरा त्यात खवळलो तिला. इथं आलो घरी मग आय पूजा ही ती होती थोडी तक केली मी व्हॉट्सअप नाही साधं. आणि म्हणलं चल तिकडे घरी दाखवतो तुला. तेवढंच बोललं बाकी इथं आणल्यावर समजा शांत तपलं ती स्वयंपाक लागली पोरं खेळायला लागले मी विसरून गेलो. जाऊ दे आपली फॅमिली परपंच आहे. दाखव. हिच्या बहिणीचा मला कॉल दीदीला काय म्हणला काय गरज विचारायची मला ह्यांनी. पण मामीनं कॉल केलाच कधी. आज तर मामी दिवसभर माझ्यासोबत होत्या ना. तिचा अगं हिच्या बहिणीचा मला आला कॉल. हा काय गरज आहे ह्यांनी विचारायचं. मला म्हणायचं बरं आहे का तुमचं दाजी जेवला पिवला. माझ्या बहिणीला असं का म्हणला तसं म्हणलं ही का काय संबंध. कुठं आहे हा? फक्त ताईंचं आणि तुमचंच फोन आहेत फक्त इथं.
केलाय पूजा का वाघमारे हा हं? ही वैशाली हा आणि कधीच आहे बघा फोन पूजा खेळ ही तारीख दाखव कधीची मला नाही कळत बघा फ्रायडे शुक्रवार हे काय फ्रायडे वर लिहिलंय किती दिवस झाला फोन केलेला तिला मी जसा बॅलन्स संपला तसा फोन नाही फक्त व्हॉट्सअपवर केला फ्रायडे म्हणजे शुक्रवारी केला गेला बरं ठीक आहे आता तिथं जर असतं ना मग तुला मोबाईल कशासाठी देतोय नवरा व्हिडिओ बनवायला हा दुसरं मालिका बघाय तुला मालिका एवढं मोठं टीव्ही की तिकडं मालिका बघत दोन नाही, डिस आहेत की एक कधीतरी सोडून. बघते. ते पण तुम्ही लई टुमणे हान ते पण बंद केलं बघायचं कधी बघते संध्याकाळ झोपताना दुर्गा झोपल्या त्याला पण खवळता तुम्ही ते पण दिलं सोडून आता बघायचं दोन कालच्या पासून नका भांडू आता तुम्ही जाऊन झोपा मोबाईल बरं हातात मामा. घेतला की भांडतच नाही इकडं आहे काय प्राजू हे बघ मी भांडतच नाही तिला फक्त बोलतोय आणि काय होतं माहिती का यूट्यूब फॅमिलीचा गैरसमज होतो सोमादादा दमदाटी करतोय काय बायकोला हाणतोय काय तुला पूजेच्या घरनं तिकडे पांडूच्या घरनं आणल्यावर काय बोललो का ग मग मी दोनदा म्हणलं की नाही मी एक शब्दाने तरी बोललो का कशामुळे बोललो नाही तेवढी अक्कल दिली मला आई वडिलांना त्यात हाणेन पण असं एकटीला हाणत नाही मी बरं जाऊ द्या आता 11 वाजले तर झोपा ना तू तोंडाला वेसलेन लावलं काय का वेसलेन खाल्लं नाही लय उरलंय माझं तोंड काय? जाऊन झोपा आता मामीला पण आराम करते जावा तुम्ही झोपा आणि चला मामी तुम्ही माझ्याकडे चला नका चला जा 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 घेऊन जा काय नाही गरज हा नाही चला. जा जा तिकडे ते तिच्यापाशी जाऊन झोप मी झोपतो पोरांपाशी झोपतो इथं माझ्या दोघ्यापाशी राहतो सकाळी शाळा आहे का तुला मिस येणार आहे का मग झोप हो मग तुला शाळेत हा तसलं डोळे टापर करणं सुट्टी वय तुला कसलं पुस्तक आणायचंय तुला र पेन्सिल वय बर डोरेमॉनची पेन्सिल वय बर डुग्याला काय नाही हे काय होतंय माहिती आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो ही असलं मला कॉल करून कोणी विचारलं मला कोणाच्या बंधनात राहायला आवडत नाही कुणी मालक व्हायचं नाही माझं मी खंबीर आहे प्रत्येक गोष्टीला कोणाच्या दाडपणाखाली गुलामीत आपल्याला जमत नाही पहिल्यापासूनच कळलं का मग हे असलं केलं आपलं डोकं हलतं तीच सांगतो तिला समजून तिच्या बहिणीचं कॉल सकाळ काय करायचं ऐ तू हिकडे झोपली वय आणि तू तर म्हणली हिला घेऊन मी झोपते झोप पण येते मी काय करू सकाळ तिला पूजेला कॉल करायचा बरं का तिला म्हणायचं बाकी समजा विचार आमचं झालं पण मिटलं पण तू लय टेन्शन घेऊ नको काय एक बहीण म्हणून एक ठीक आहे तिचं योग्य विचार नाही ते पण तुला विचार पहिलं बहिणीला विचारायला पाहिजे तुला कॉल करून की बाबा दिदे काय झालं नक्की पूर्ण इन्क्वायरी करायला पाहिजेत CID चौकशी करायला पाहिजेत कशाहून झालं काय काय नाही आणि नंतर मग दाजीला बोलायचं काय काय म्हणतोय मी चालतंय बरं मीच घालते सगळ्यांना चल झोपाय जावा की आता कशाला बोलवताय आता म्हणलं जाईत ना आता कशाला बोलवत हिच्यापाशी झोप मी तर नको देतो नको माझ्या मी जाते कुठं झोपायचं तिथं. चल झोप बाहेर जाऊन झोपते गेले. चल निघ चल 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 निघ चल निघ गप बसा बरं मामी आपलं बसा इथं तुम्ही बसा इथं किती हे करतात बघ की लगेच मीच फोन केला काय तिला म्हणलं झोप आता मला सकाळी जायचंय मला अक्कलकोटला जायचंय जावा ना, तुमचा बुट धुतलाय पॅन्ट धुतली आता इस्त्री करते सगळं केलंय आता जावा चल ना. म्हणतात जाऊ ना मग मला अक्कलकोटला दिल्लीचं साहेब येणार आहेत त्यांना घ्यायचंय अक्कलकोटमधनं सोलापुरातनं तुळजापूरला दर्शन करून रिटर्न सोडायचं आणि वापस यायचे त्यांच्या संग पोलीस बॉडीगार्ड आहेत त्याचा पण व्हिडिओ बनवतो उद्या बघ जाऊ मामी झोपा नाही इस्त्री करायची राहिली तुम्ही झोपा आता बघा किती पाहुणे मला सकाळ सकाळ जायचंय 4 व्हीलर घेऊन परत आणते इस्त्री. इस्त्री केली का तू हे काय करायची आता कर इस्त्री कर बुट धुला का धुतला की सगळं केलं उठून जावा नुसतं आता तुम्ही का अगं कळलं उपकार करते कामाचं आहे बायकुई आम्ही कधी करत नाही नाहीतरी काम आहे तुझं समजा केलंय केलंय की चांगलं हा. सांगते केलंय हे वडली राहायची कशी सांगते मला मेकअप बॉक्स आणा मला ही घ्यायचंय साडी घ्यायची ड्रेस घ्यायचंय मला घरात ही आणा आईस्क्रीम खवाडते कसं पोचवतोय मोबाईल वायरीतला पाहिजेत मी नाही टी व्ही द्या ही द्या ती द्या समजा येते ना तशी माझी पण कामं करायची काय लावून
ती काय लावाय ती लावून ती माझी इस्त्री कर. हात दुखूस तर घासली लावलं डाग कशाचं. झोप काय तू झोप की बाबा. ए, अजून मग आला झोपा तू का? फिरून. शाळा आहे सकाळ झोपा. बोललीच या इस्त्री करून आली. ती इस्त्री कर आणि ही कर आणि हा, मामा ए, तुम्ही पण जाऊन झोपा. तू हिला घेऊन झोप. हा मी झोपते त्यांना घेऊन, तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला जायचंय ना उद्या. हा मी जातो. मी ती दार लावून घेतोय. अजिबात इकडे सुनू नाही तर तुला ती झोपी घालीन हळूच येईन. एकदा असंच केलं तर तिने आईला झोपी घातलं. आईला म्हणलं तू आली लय दिवसातनं तर सुनाला घेऊन झोप. म्हणलं सुनापाशी झोप जरा बरं वाटण. सासू आली हिने काय केलं माहिती का, समधी झोपवली लेकरं फिकरून. मला हळूच आली पहाटे 3 वाजता. मग उठा की म्हणली. पोरं पण झोपली आत्या पण काय गोरत्यात. पण नका तुला म्हणलं दातीच के म्हणलं तू उठते का नाही माझ्यापासनं उठ. आणि आणलं तुला सांगतो आई पैसे आणलं. आई म्हणलं अगं तू असलं कसलं झोपली म्हणलं. सून तुझी पाक मायापाशी येऊन मला म्हणाले आत्या गोरल्या तवा मी उठली. काय अगं तुझ्या विश्वासावर काय टाकाव का नाही म्हणलं. हिला हाकून तुला सांगतो गचुरं धरून आई पैसे आणून झोपवली. ही दिसते तसं होऊ नये आता. सगळं खोटं काय ऐकू नको. मी लक्ष सगळ्याला माहिती. लक्ष नाही. मी लक्ष राहते. तुझ्या कमराला एक दाव आणि तिच्या कमराला एक दाव. दोघींच्या थोडं हे नाही तर. कमराला दाव म्हणजे ती उठली की तुला पण ओढत आली पाहिजे माग अशी. तू म्हणली पाहिजे मला रातचं कोणतरी ओढतंय. काय लक्ष ठेवू. झोपते अहो, कुलूप लावून घेते की जावा की झोपाव काय तर एवढं मोठं कुलूप. झोपा दोघे जण इथं. अजिबात येऊ नको इकडं. हे देवाने गारानं गायलं आज सुखाची झोप येणार आहे सोमा तुला. कुलूप लावून घेते जावा बरं तू होईल तशीच तिकडं. करते इथं पण लेकरं झोपवतील मायापाशी ती. जावा हा मला कळत नाही काय जावा झोपा जावा इस्त्री करून झोपा. ती इस्तरी तुझं तू करायचं. तुझं तू करायचं ते सांगताय काय पण. तुझं तू करायचं. झोप. अरे लय देवाने गारानं गायलं माझं. देव पाठीशी माझ्या. आज आरामाची खरी झोप लागणार आहे. झोप लागणार आहे. बरं झोप तू. आम्ही इथं झोपतो. मम्मीला इकडे येऊन देऊ नको. आली की मला उठवा तुम्ही दोघं पण. कारण मी सुम झोपतो आता. मम्मी आली काय करायचं मला उठवायचं. पप्पा मम्मी आली म्हणून. त्यासाठी तुम्हाला जागा राहायला लागन. मग झोपा आता लवकर. डोळे झाका. मी माझ्या डुग्या माऊपाशी झोपतो. चला झोपतो मित्रांनो.